नमस्कार। आता ऐश्वर्याने प्लॅन केलेला असतो की सौमित्रला आणि ऋषिकेशला दोघांनाही अडकवायचं, दोघांच्यामध्ये मोठी भांडणं लावून द्यायची म्हणून तिने संपतला पैसे दिलेले असतात आणि प्लॅन केलेला असतो। सयाजी सुद्धा ऐश्वर्याला मदत करत असतो आणि संपत आणि सौमित्रचा बोलतानाचा फोटो तो माणूस काढतो आणि ऋषिकेशला पाठवतो आणि म्हणतो, हा बघा, ज्याने कोणी किडनॅप केलं होतं ना नानांना, त्याचा हा काळा कोट घातलेला माणूस बॉस आहे। आता हा असा सगळा प्लॅन ऐश्वर्याने केलेला असतो। ऐश्वर्या फोनवर बोलत असते आणि तिच्या डॅडाला म्हणजे सयाजीला सांगत असते, डॅडा, आता आपण एक स्टेप तर जिंकलो आहोत, अजून आपल्याला भरपूर स्टेप जिंकायचे आहेत। आता मी काळा कोट घालणारा माणूस कोण आहे हे आता ऋषिकेश शोधतोय। आता लवकरच त्याला कळेल की काळा कोट घालणारा माणूस हा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा भाऊ आहे, सौमित्र आहे। तेव्हा ऋषिकेश काय करेल बघूया। मस्तच प्लॅन केला संपतने। संपतला सांगितलं, तू जा त्याच्याकडे एक केस घेऊन आणि त्याला पैसे दे। हे सगळं आपलं नाटक आहे, हे सगळं खोटी खोटी केस आहेत, त्याला कागदपत्र वगैरे द्यायची नाहीत आणि त्याला आपला त्या दोघांचा फोटो पाहिजे म्हणूनच हे सगळं केलं आहे। आता हे सगळं अवंतिका ऐकते। अवंतिकाला राग येतो। अवंतिका म्हणते, म्हणजे ही ऐश्वर्या माझ्या सौमीला अडकवायला निघाली आहे। आता नानांचा किडनॅपर म्हणून ती आता सौमित्राला उभं करणार आहे आणि ऋषिकेश दादांची आणि त्यांची भांडणं लावून देणार आहे। हे काही अवंतिकाला आवडत नाही। अवंतिका येते आणि ऐश्वर्याचं थोबाड फोडते आणि तिचा हातच पिरगळते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या सौमीवर असा घाणेरडा आळ घेण्याची? अगं, असला प्लॅन करतेस तू? भावाभावांच्यात भांडणं लावण्याची कामं करतेस आणि माझ्या सौमीला किडनॅपर म्हणून तू तयार करत होतीस आता? अगं, तुझे असे कितीही तू घाणेरडे प्लॅन कर, पण या भावाभावांच्यात कधीच भांडणं होणार नाहीत, कारण या भावाभावांच्यावर एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि माझा सौमी कधी असं करूच शकत नाही। तू कितीही काहीही कर। तेव्हा ऐश्वर्या म्हणते, ए गप्पे, तू जास्त बोलू नकोस। तेव्हा अवंतिका तिचा परत हात पिरगळते आणि म्हणते, हे तोंड बंद ठेवायचा। जर माझ्या सौमीच्या नादाला लागलीस, वाटेला गेलीस ना, तर याद राख, मी काय करेन हे नाही मला माहीत। आता चिडचिड करत अवंतिका किचनमध्ये येते। तेव्हा तिथे जानकी असते। जानकी म्हणते, काय झालं अवंतिका? अवंतिका म्हणते, बघा ना, ही वहिनी ऐश्वर्या स्वतःला शहाणी समजते। अहो, ही दोन भावांच्यात भांडणं लावायला निघाली आहे। हिने सौमित्राला नानांचा किडनॅपर म्हणून ही उभं करते असा तिने प्लॅन केला आहे। तिचं फोनवरचं बोलणं मी आता ऐकलं। तेव्हा जानकी म्हणते, काय? तेव्हा अवंतिका म्हणते, हो वहिनी, तिने एका मुद्दाम माणसाला पाठवलेलं सौमीजवळ की तू अशी अशी केस घेऊन त्याच्याजवळ जा, आणि तिने फोटो काढले आणि ते फोटो ऋषिकेशला तिच्या माणसाने सेंड केले आहेत। तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे ऋषिकेश जो काळा कोट घालणारा माणूस शोधतायत तो सौमित्र आहे। हे जर त्यांना कळलं तर ते सौमित्र भाऊजींना नक्कीच मारतील। म्हणजे ही भावाभावांच्यात भांडणं लावते। आत्ता मी हिला सोडणार नाही, आता हिला कशी कामाला लावते ना तेच बघ। आणि जानकी मुद्दाम सगळी भांडी काढते आणि बेसिनमध्ये टाकते आणि ऐश्वर्याला हाक मारते, ऐश्वर्या, ही सगळी भांडी घासून घे, कारण गुलाबदादा आणि सगुना सुट्टीवर आहे आणि आता ही अर्जंट सगळी भांडी मला हवी आहेत घासून। आणि आता जानकी ऐश्वर्याला चांगलंच कामाला लावते। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।